अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगतापांनी आज मतदानाचा हक्क बजावलाय। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आणि जनतेने हातात घेतली असल्याने येथे कोणाचाही प्रभाव चालणार नसून मतदार आपला कौल आघाडीच्याच बाजूने टाकतील असा विश्वास संग्राम जगतापांनी व्यक्त केलाय। त्या माध्यमातून आज जे काही मतदान पाहायला मिळतं तर मतदान आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारचा उत्साह संपूर्ण नगर शहरातील मतदारांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि 6:45 वाजता जरी मतदान सुरू होणार असलं तर 6:45 पासूनच लोकांनी इथं रांगा मतदान करता लावलेल्या होत्या। म्हणजे उत्साह एक पाहायला मिळतो आपल्याला। आणि मग काम असेल जे आमचं नगरकरांचं इथं अनुभव आहे, लोकांनी पाहिलेला आहे, तर निश्चित रूपाने त्याचा काही फार परिणाम होईल असं काही जाणवत नाही आपल्याला। सभा घेणे पक्षाचे ध्येयधोरण असतात, पक्षाच्या विचार मांडण्याचं काम असतं, ते माध्यमातून होतं त्या माध्यमातून। पण लोकांनी आता दोन्ही सरकारचा अनुभव देखील घेतलेला आहे, माता भगिनींनी पाहिलेला आहे, त्याच्यामधून काही फार असं काही होईल असं काही जाणवत नाही। अत्यंत उत्साह मतदारांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। चांगल्या प्रकारे उत्साहामध्ये मतदार बंधू भगिनी म्हणजे आपल्याला मतदान केंद्रावरती गर्दी गेलेली पाहायला मिळतात। म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्यांना वाटतं की आपल्याला मतदान करत असताना एक चांगल्या प्रकारे मतदान चांगल्या माणसाला केलं पाहिजे, हक्काच्या माणसाला केलं पाहिजे, अशा प्रकारची एक भावना आहे आणि त्या माध्यमातून सगळे लोक आपल्याला पाहायला मिळतात। पण मतदान निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीनं देखील इथं खरं तर दक्षता जी घेण्याचे अपेक्षित होतं, गरजेचं होतं, ते काय आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही। अनेक ठिकाणी मशीनचा प्रॉब्लेम होतोय, काही मशीन बदलल्यानंतर देखील काही ठिकाणी प्रॉब्लेम आपल्याला जाणवत आहेत, असं देखील आपल्याला जाणवतं। त्यामुळे आम्ही आता निवडणूक निर्णय अधिकारी ज्या त्या ठिकाणी असतील तर त्यांना देखील विनंती केली याच्यामध्ये खबरदारी घ्यावी। काही मशीन बदलल्यात त्याचाही देखील वोट कशा पद्धतीने काउंट करणार आहे याच्याबद्दल देखील आम्ही बारकाईने माहिती घ्यायचं काम आमचं चालू आहे। नगर दक्षिण कोणाचं? नगर दक्षिण हे मतदारांचं आहे, या सामान्य माणसाचं आहे, जो मतदार आहे त्याचं नगर दक्षिण आहे। दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या नगर दक्षिणेत सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप हा लढा चर्चेचा विषय ठरलाय। त्यामुळे आता नगर जिल्ह्यातील मतदार कुणाच्या बाजूने मतदान करणार हे येत्या 23 तारखेला स्पष्ट होईल। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर।